सर्वप्रथम मी इच्छापूर्ती स्वामीराया आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांना साष्टांग दंडवत करतो। आणि आज आपण थोडक्यात महाराजांबद्दल माहिती जाणून घेणार आहे। आपण आत्ता ज्या ठिकाणी बसलो ही पुरंदरची जी पुण्यभूमी आहे आणि याच पुण्यभूमीमध्ये पुरंदर तालुक्यात पुरंदर किल्ल्यावरती छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला। आपण किती भाग्यवान आहोत की आपल्या तालुक्यात छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला। छत्रपती संभाजी महाराज यांचा कार्यकाळ हा खूपच संघर्षाचा, जन्मापासून त्यांना मृत्यूपर्यंत त्यांच्या वाट्याला फक्त संघर्षच आला। जन्मानंतर अवघ्या 2 वर्षात त्यांची आई सईबाई यांचं निधन झालं आणि अवघ्या 2 वर्षातच छत्रपती संभाजी महाराज पोरके झाले। त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना सांभाळण्याचं आव्हान खूप मोठं होतं आणि त्यासाठी राजमाता जिजाऊ पुढे सरसावल्या। राजमाता जिजाऊंनी छत्रपती संभाजींना घडवण्याचं आव्हान स्वतः स्वीकारलं। ज्या राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांसारखा राजा निर्माण केला, त्यांच्याकडून छत्रपती संभाजी महाराजही त्याच पद्धतीचे घडणार यामध्ये तिळमात्रही शंका नव्हती। आणि त्याच पद्धतीने राजमाता जिजाऊंनी संभाजी महाराजांना योग्य ते शिक्षण दिलं। अवघ्या 7 ते 8 वर्षाचा काळ लोटल्यानंतर पुरंदरचा तह झाला आणि तहामध्ये आपल्याला या ठिकाणी 23 किल्ले औरंगजेब बादशाहला स्वाधीन करावे लागले। वयाच्या अवघ्या 8-9 वर्षाच्या कालावधीत छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त त्यांना आग्र्याला जावं लागलं, कारण एवढं कमी वय असताना संभाजी महाराज आग्र्याला कसे जाणार याची चिंता सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना होती। परंतु तरी सुद्धा त्या एवढ्या बालवयात संभाजी महाराज आग्र्यापर्यंत पोहोचले। त्यानंतर औरंगजेबाच्या दरबारात ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला त्यावेळेस संभाजी महाराज त्या ठिकाणी उपस्थित होते आणि औरंगजेबासारख्या बलाढ्य शक्तीला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी भर दरबारामध्ये खडसावून सांगितलं। आणि हे सगळं कृत्य छत्रपती संभाजी महाराज अवघ्या 8-9 वर्षाच्या काळामध्ये त्या ठिकाणी अनुभवत होते। शिवाजी महाराजांनी ठरवलं परत आपण औरंगजेबाच्या दरबारात यायचं नाही आणि त्यामुळे जे काही कार्य औरंगजेब आणि शिवाजी महाराजांमध्ये होत होती ती सर्व संभाजी महाराजांच्या मार्फत व्हायची। एके दिवशी संभाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात असताना औरंगजेबाने संभाजी महाराजांना सांगितलं की आपण खूप मोठे कुस्तीपट्टू आहात, मल्लपट्टू आहात, तर आमच्या एखाद्या मल्लाबरोबर तुम्ही कुस्ती करा। आणि त्यावेळेस संभाजी महाराजांचं साधारण 8 ते 9 वर्षांचं वय होतं आणि संभाजी महाराजांनी त्यावेळेस हसत हसत औरंगजेब बादशाहला उत्तर दिलं की आम्हाला आमच्या राजमाता जिजाऊंनी हे शिकवलेलं आहे की आम्ही त्यांच्याबरोबरच कुस्ती करतो ज्यांची आमच्या बरोबरी होती। तुमच्या दरबारात एकही मल्ल माझ्या बरोबरीचा नाही, त्यामुळे मी तुमच्या इथं कुणाबरोबर एक कुस्ती खेळणार नाही। त्यावेळेस औरंगजेब बादशाहला हे माहीत नव्हतं की हे 8-9 वर्षाचे असलेले संभाजी महाराज पुढे जाऊन काय काय करू शकतात, याची कल्पना देखील नव्हती। त्या ठिकाणाहून संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज कसे बसे निसटले हा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। वाटत येताना त्यांना मथुरेमध्ये 2 महिने थांबावं लागलं आणि शिवाजी महाराज रायगडावरती पोहोचले। महाराजांनी रायगडावरती पोहोचल्यावरती वाटेत संभाजी महाराजांचा मृत्यू झाला अशी घोषणा केली आणि सर्व विधी देखील केले आणि औरंगजेबांपर्यंत ही खबर गेली की संभाजी महाराजांचा मृत्यू झाला। त्यांनी संभाजी महाराजांचा शोध थांबवला आणि त्यानंतर अवघ्या 2 महिन्यात संभाजी महाराज पुन्हा रायगडावरती आले। ती
शिवाजी महाराजांची फक्त एक राजनीतिक चाल होती औरंगजेब बादशाला फसवण्याची, आणि तेव्हापासून जो संभाजी महाराजांचा संघर्ष चालू होता, वयाच्या 23व्या वर्षापर्यंत स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून घोषित झाले, तो काळही संभाजी महाराजांचा अतिशय कठीण होता. फक्त 9 वर्ष संभाजी महाराजांनी आपला पराक्रम गाजवला, एकही लढाई न हारलेला इतिहासातला पहिला राजा म्हणून छत्रपती संभाजी महाराजांकडे बघितलं जातं. अशा पद्धतीने संभाजी महाराजांचा इतिहास आपल्याला सर्वांना माहीत आहे. पुढं कशा पद्धतीने दगाफटका झाला आणि महाराजांच्या कशा पद्धतीने छळ झाला आणि त्यांना कशा पद्धतीने बलिदान द्यावं लागलं, हा सगळा इतिहास आपल्याला माहीत आहे. आज गुरुवार आहे, एकीकडे स्वामींची शक्ती आहे आणि दुसरीकडे शंभूराजांची शक्ती आहे. या दोन्हींचा अतिशय सुरेख असा संगम आज या ठिकाणी घडून आलेला आहे. आपले स्वामी समर्थ महाराज भक्तांना म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामींचं अभयवचन आपल्या सगळ्याच भक्तांच्या पाठीशी असतं. त्याच पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या बलिदानातून रयतेला, जनतेला संदेश दिला की कितीही मोठं संकट असू द्या, तुमच्या पुढं मरण जरी उभा राहिलं तरी मरणापुढं कधी झुकू नका, आपला धर्म कधी सोडू नका, आपला स्वाभिमान कधी सोडू नका. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी संभाजी महाराजांनी सुद्धा जनतेपुढं संदेश ठेवला. संभाजी महाराज हे केवळ एक योद्धा नसून अतिशय विद्वान होते. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी त्यांनी संस्कृतमधून बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. यावरून आपल्याला लक्षात येतं की त्यांची बुद्धिमत्ता किती प्रकट होती. ते यातून एकच लक्षात ठेवा, नुसतं शारीरिकदृष्ट्या मजबूत असून उपयोग नाहीये, तर आपल्याला वैचारिक आणि आध्यात्मिक शक्ती सुद्धा तेवढीच मजबूत असणं गरजेचं आहे. तर आजच्या या स्वामी शक्ती आणि शंभू शक्ती या दुहेरी योगानिमित्त आपण या ठिकाणी थोडक्यात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. सर्वांना फुले मिळालेली असतील. सर्वांनी बसूनच ज्यावेळेस गजर होईल त्यावेळेस सर्वांनी जागेवरूनच संभाजी महाराजांची प्रतिमा समोर ठेवलेली आहे, जागेवरूनच फुले टाकली तरी चालतील. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की.